नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर संवाद करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या ज्या जिल्ह्याची मैदानी चाचणी झालेली आहे त्यांनी आपला निकाला जाहीर केलेला आहे। म्हणजे जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले त्यांची यादी पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। तर आज आणखी काही महत्त्वपूर्ण जिल्ह्यामार्फत आपली यादी जाहीर केलेली आहे आणि यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपले अर्ज पण भरलेले आहे। तर ही यादी कोणकोणत्या जिल्ह्यामार्फत जाहीर केलेली आहे, किती विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहे, तसेच तुमची एक्झाम या ठिकाणी केव्हा होणार आहे याची पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। पोलीस भरती बाबतची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। बघा मित्रांनो, पहिली लिस्ट आहे पोलीस शिपाई चालक भरती 2024-25 पोलीस आयुक्त पुणे शहर, म्हणजे पुणे शहर मार्फत आपली यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। 6 फरवरी आज ही यादी लावण्यात आलेली आहे आणि यामध्ये बघा एकाच 15 या प्रमाणात ही यादी लावलेली आहे। म्हणजे एका जागेसाठी 15 विद्यार्थी यांनी कौशल्य चाचणीसाठी निवडलेले आहेत। तर यामध्ये टोटल 4430 विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे कौशल्य चाचणीसाठी। जर तुम्हाला या यादीवर काही आक्षेप असेल तर तुम्ही ईमेलद्वारे आपले आक्षेप नोंदवू शकता। ठीक आहे, याची तारीख असणार आहे 8 मार्च सकाळी 11 वाजेपर्यंत। तर या ठिकाणी मित्रांनो कट ऑफ बघा तुम्ही कशा प्रकारचा लागलेला आहे। तर आतापर्यंतचा हायेस्ट कट ऑफ आहे। ठीक आहे, एवढंच नाही तर यामध्ये महिला पण या ठिकाणी 40च्या वरच, ठीक आहे, 44 41 दिसत सर्व 40च्या वर। फक्त ईडब्ल्यूएस कॅटेगरीची जी महिला आहे ते 38 आहे आणि बाकी किती पुरुष पण चेक करू शकतात। सर्व 47 47 47 44 48 अशाच प्रकारचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे। ओपन कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही चेक करू शकता 48 47। ठीक आहे, या ठिकाणी संपूर्ण लिस्ट जाहीर केलेली आहे। अप्लिकेशन आयडी, चेस्ट नंबर, तुमचं नाव चेक करायचं, मेल फिमेल कॅटेगरी, ठीक आहे, आणि तुम्हाला फिजिकलमध्ये मिळालेले मार्क्स। आता तुमची कौशल्य चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। ही जी यादी आहे मित्रांनो कौशल्य चाचणीची पुणे शहरची। तर बघा मित्रांनो, दुसरी यादी आहे पोलीस आयुक्तालय ठाणे पोलीस शिपाई। यामध्ये एकदाप्रमाणे जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले त्यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। टोटल जागा होत्या 654, लक्षात ठेवायचं। ठाणे शहर यांच्या मार्फत 654 जागेची भरती निघालेली होती। जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले त्यांची यादी या ठिकाणी आता जाहीर केलेली आहे। तर मित्रांनो, ही संपूर्ण यादी जी आहे कॅटेगरीनुसार लावण्यात आलेली आहे। ठीक आहे, ओपन कॅटेगरी वगैरे, ओपन कॅटेगरी 241 पेजची PDF आहे। सर्वात मोठी यादी या ठिकाणी आतापर्यंत ही जाहीर करण्यात आलेली आहे। हे तुम्हाला व्यवस्थित आता चेक करावं लागेल। यांचं कट ऑफ यांनी जाहीर केलेलं नाही आहे, पण तरी तुम्हाला ही यादी आता चेक करणे गरजेचं राहणार आहे। डायरेक्ट कट ऑफ जर जाहीर केला असता तुम्हाला माहिती पडलं असते तुमचं नाव यामध्ये येते की नाही येतं, पण कट ऑफ यांनी जाहीर केला नसल्यामुळे तुम्हाला ही यादी आता स्वतः चेक करणे गरजेचं राहणार आहे। ठीक आहे, ठाणे शहर यामध्ये तुम्ही आपला अर्ज भरला असेल तर आपली यादी चेक करून घ्या। जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले त्यांची यादी मित्रांनो या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, नंतर रायगड जिल्हा पोलीस, तर रायगड मार्फत पण आपला निकाल या ठिकाणी जाहीर केलेली आहे मैदानी चाचणीचा। एकाच जाप्रमाणे विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी टोटल मार्क्स मैदानीमध्ये मिळालेले मार्क्स 50 पैकी 50 वाले विद्यार्थी या ठिकाणी 4 आहेत। चेस्ट नंबर चेक करायचा, तुमचं नाव रायगड जिल्हा पोलीस शिपाई 2024-25 भरती। जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर लेखी परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले त्यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। कॅटेगरीनुसार कॅटेगरी व्यवस्थित आपली चेक करायची आणि तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे की नाही हे पण तुम्हाला या ठिकाणी चेक करणे गरजेचं राहणार आहे। बघा मित्रांनो, नंतरची यादी आहे नांदेड जिल्हा पोलीस लेखीसाठी पात्र उमेदवाराची यादी। ठीक आहे, नांदेडमध्ये पण खूप जागा होत्या, बरेचसे विद्यार्थ्यांनी आपले अर्ज या ठिकाणी भरलेले होते। तर 99 पेजची PDF आहे। ही PDF तुम्हाला व्यवस्थित चेक करावे लागेल। याचा कट ऑफ यांनी जाहीर केलेला नाही आहे, संपूर्ण यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। आता तुम्हाला आपलं नाव या यादीमध्ये चेक करणे गरजेचं राहणार आहे। तुमचं नाव दिलेलं आहे, तुमचा चेस्ट नंबर दिलेला आहे, अप्लिकेशन ID पण या ठिकाणी दिलेला आहे। ठीक आहे, नांदेड जिल्हा पोलीस यांनी पण आपली यादी आता या ठिकाणी जाहीर केलेली आहे। तर बघा मित्रांनो, नंतर आहे पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर यांची यादी। या ठिकाणी 18 जागा होत्या लोहमार्गाच्या, पोलीस शिपाई नागपूर लोहमार्ग। ठीक आहे, या ठिकाणी त्यांचा कट ऑफ पण जाहीर केलेला आहे। कट ऑफ तुम्ही चेक करू शकता 18 जागेसाठी कट ऑफ कशा प्रकारचा लागलेला आहे। तर आणि जे विद्यार्थी पात्र झालेले एकाच जाप्रमाणे त्याची संपूर्ण यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। नागपूर लोहमार्ग, अप्लिकेशन नंबर, चेस्ट नंबर, तुमचं नाव हे व्यवस्थित चेक करायचं आणि मार्क्स फिजिकलमध्ये मिळालेले मार्क्स। तर बघा मित्रांनो, पोलीस आयुक्तालय मुंबई यांची परीक्षा केव्हा होणार आहे याबाबतचं परिपत्रक या ठिकाणी
काढण्यात आलेला आहे. ठीक आहे. पोलीस शिपाई जागा 3521. ठीक आहे. कारागृहाच्या पण या ठिकाणी जागा होत्या 176. तर याची जी परीक्षा आहे मित्रांनो, हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे. उमेदवाराची लेखी परीक्षा माहे एप्रिल 2026 मध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आठवड्यातील शनिवारी किंवा रविवारी या दिवशी आयोजित करण्यात येत आहे. लक्षात ठेवायचं, तर एप्रिल महिन्यात तुमची या ठिकाणी परीक्षा घेतल्या जाणार आहे. ठीक आहे. एप्रिल महिन्यामध्ये केव्हा पण तुमची परीक्षा या ठिकाणी होऊ शकते. यामध्ये म्हटलेलं आहे पहिला, दुसरा, तिसरा किंवा चौथ्या आठवड्यातील शनिवार किंवा रविवार. ठीक आहे. शनिवार किंवा रविवार एप्रिल महिन्यातील त्या दिवशी तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. तर बघा मित्रांनो, हा जो निकाल आहे हा तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकता. तर तुम्हाला काय करावं लागेल, गुगलवर येऊन महाराष्ट्र पोलीस भरती रिझल्ट सर्च करावं लागेल. ठीक आहे. तर तुम्हाला असं पाहावं लागेल या ठिकाणी बघा, पोलीस भरती शारीरिक चाचणी निकाल जाहीर. ठीक आहे. असं जर दिसलं तुम्हाला यावर क्लिक करायचं. क्लिक केल्याबरोबर असं इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे. तर थोडं खाली यायचं. खाली आलं की या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण युनिटच्या लिंक मिळून जाईल. मुंबई, ठाणे शहर, पुणे शहर. ठीक आहे. तुम्हाला कुठलीही जर लिंक लागत असेल, कोणत्याही जिल्ह्याची लागत असेल, तुम्ही या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी आपला जो निकाल आहे हा डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आपण जे काही निकाल पाहिलेले आहे तुम्ही या ठिकाणी येऊन डाउनलोड करू शकता. समजा आपण पुणे शहरचा निकाल पाहिलेला, पुणे शहरचा निकाल जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर या ठिकाणी क्लिक हेअर दिसत आहे, यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याबरोबर इंटरफेस ओपन होणार आहे. तर बघा, पोलीस शिपाई चालक 2024-25 कागदपत्र तपासणी आणि कौशल्य चाचणी तात्पुरती गुणवत्ता यादी. ठीक आहे. संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि जी PDF ऑप्शन दिसत आहे यावर क्लिक केलं की ही PDF आहे तुमच्या मोबाईलमध्ये आपोआप डाउनलोड होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही कुठलाही निकाल जो आहे, कोणत्या जिल्ह्याचा निकाल जो आहे या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर निकाल कशा प्रकारे डाउनलोड करायचा हे पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि गृहमुंबईची एक्झाम जी आहे ते एप्रिल महिन्यामध्ये केव्हा पण होऊ शकतो, शनिवार किंवा रविवार या दिवशी. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.